लावून घेतली ती नाक गेली. नाक नाक काढले ते छोटा मोठा 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 असा. सकाळी सकाळी उठून मम्मीने एवढं सगळं बनवलंय. भात, डाळ, भाजी मुगाची, मेथीची. प्रणू आता पूजा करते. मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सो आता मम्मी इथे काय करते बघू शकता. इथे नागपंचमीची पूजा चालू आहे नागांची. पप्पा इथे पूजा करतायत आणि मम्मी तेल द्या तेल द्या तेल नाही आणलं थांबा. आता इथे मम्मीनी फुलं लावून घेतली ती नाक गेली. नाक नाक काढले ते छोटा मोठा 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 असा. असं आहे का? असा काही नाही, सगळे सारखेच आहे. मग हा छोटा थोडा मोठा हा छोटा मोठा पिल्लू. आता हे मम्मीने बनवले. ह्याच्यात काय करणार ते ह्याच्यात नैवेद्य काढायचं म्हणजे नैवेद्याचं पात्र. हे नैवेद्याचे पात्रे डाळ भात डाळ भात भाजी. एका याच्यात घे, हा एकात वरण भात, आता एक एक आपण काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण नैवेद्य डाळ भात भाजी. पापड नाही मम्मी. बस जेवढं बनवलंय तेवढं. म्हणजे मोदक वगैरे बनवलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये मस्त करून घेऊयात. मग तुम्हाला मी दाखवते. सकाळी सकाळी उठून मम्मीने एवढं सगळं बनवलंय. भात डाळ भाजी मुगाची मेथीची, हे टोमॅटोची चटणी. आणि वाटतं काहीतरी बनवतात ह्या दिवशी असं माहिती मला. ठीक आहे. आणि हे मोदक 4-5 हे असं नैवेद्य एवढं बनवलंय. आता हे आपण त्या छोटे छोटे पात्रामध्ये काढून घेऊ. सो आपलं नैवेद्याचं ताट रेडी आहे. अशा प्रकारे नैवेद्य ठेवायचं. हे मम्मीला देऊयात. धरा मम्मी बघा. ठीक आहे. बोललंय सगळं जेवण नैवेद्याचं. आणि ही वेल कसली आहे? भोपळ्याची नागवेल बोलतात तिला. हा पण ते कुठली तरी हे जे असेल ना म्हणजे त्याला काहीतरी येत असतील. हे बघा इथे काकडी सारखं येतं, जिरबूट काकडी सारखं जिरबूट ते आपण पायाने फोडतो ती वाली आहे का? खायची खायचं आहे ते आपण आता ते काकडी दिवाळी नाही, जिराटची नाही. हे छोटी छोटी फळं काकडी सारखी असतात मस्त. हा का? अजून आणू का 2-3 तुळशी पत्र त्याच्यावर ठेवायला? ते नैवेद्य पाणी सोडते मम्मी नैवेद्याला. झाली. मी पण बाहेर पडून घेते. काय कापूर आहे हा हाताना असा असा ठेवा का, असा असा हारासारखा असा. हा हा ठीक आहे. आणि कापूर घे, पेटवून आरती कर. मला दे काम आहेत भरपूर. हे थोडेसे 4-5 दाणे असे टाकायचे, नाही अक्षर थोडे. हा ठीक आहे. गणपतीला अजून थोड्याचं काम आवरायचं हे सगळं. बघू शकता काका पण आमचे बाहेर पूजा करून जस्ट आलेत. सो आता मी पटापट आवरून प्रणू आता पूजा करते. बोला. गणपतीला आणि हे आता वरती ना हळदी कुंकू ह्याच्यावर नाही. हा नागाना हळदी कुंकू ना, हळद कुंकू अक्षदा ते धान्य अशी म्हणजे एकत्र वाहून घ्यायची. उकडलेले धान्य टाक. अक्षदा टाकल्या. आता वा कापूर पेटून आरती कर. गाईज आता मी रेडी झालेली आहे जॉबला जाण्यासाठी. आणि आता आपण निघूयात. आल्यावर भेटू. ठीक आहे.
चला बाय. तर हाय गाईज, मी आता आलोय जॉबवरून. मम्मी जेवणाची तयारी चालू आहे. खूप लेट झाला. जनरल शिप होती. जेवण होतं आज नागपंचमीचं जेवण स्पेशल. काय काय माहिती झाली नागपूरला नेहमी. काय होतं आता काय. सोमवारचा उपवास. आज मम्मीचा उपवास आहे आणि माझा उपवास नाही. पण आता पाणी मारलंय मस्त भरपूर. पप्पानी 2-3 टाइम पाणी मारलंय आज दिवसभरात. सगळं मस्त ओलं चिंप करून टाकलंय. साफसफाई चालू आहे. गणपतीची तयारी आमची जोरात चालली आहे. आताच जनरलशिप असताना लेट झाला. जाम जाम ट्रॅफिक यायला रोडला. खूप वेळ झाला यायला. ठीक आहे. तर फ्रेश वगैरे होतो आणि आज केले पोरांनी टर्फची बुकिंग. एवढा पाऊस पडतोय त्याच्याकडे क्रिकेट घराची बुकिंग केली पोरांची. हात काय जात नाही. तर बघूया मला टाइम भेटतं का नाही जायला. आणि पाऊस असेल तर जाणार नाही. पाऊस नसेल तर बघू जाऊ. 8 वाजताची बुकिंग आहे. चला ठीक आहे. अरे गाईज, तर सीन असा झाला. वाईफचा सीन असा झाला, त्याची गाडीचा प्रॉब्लेम झाला. ती ज्या गाडीमध्ये रोज येते तिला ड्रॉप करतात कल्याणला, त्या गाडीचा प्रॉब्लेम झाला. ती गाडी बंद पडली. त्यामुळे तिला खूप लेट होणार ते यायला. तिला बोललो तू आज तुझ्या घरीच जा. त्यामुळे ती आता रात्री नाही इकडे. ती घरी गेली आणि मी आज एकटाच आहे. गेलो होतो टर्फला क्रिकेट खेळायचं माझं बोललो मागाशी. ते खूप म्हणजे 2 तासाची बुकिंग होती 8 ते 10ची. पण आता असं काय झालंय का माझी सेकंड शिफ्ट चालू आहे आता उद्यापासून. तर मला खेळायला भेटणार नाही. तर मी मुद्दाम त्यांना सगळ्यांना प्लॅन करून असं फिरवलं त्यांना मला 1 तास अजून वाढवा. म्हणजे 3 तास केलं 8 ते 11. तर 11 वाजता आलो. खेळून झालं. खूप दमलो म्हणजे अक्षरशः एवढा खेळलो ना हातपाय पूर्ण गळून गेले. आल्यावर आता जेवायला घेतलंय बघा. वाजली जेव्हा घेतली 11:15 व्हायला आले. 11:30 होऊन गेले. तर ठीक आहे, जेवतो मी आता. आपण आता हे ब्लॉगला इथेच एंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. प्लीज सपोर्टची गरज आहे गाईज. भेटूया नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तुम्हाला धन्यवाद. बाय. टेक केअर.